कौस्तुभमणी विराजित कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर वा तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर पीतांबर माझेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची 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 सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास हार गळा कास पीतांबर पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर बर विठोबा रखुमा विठोबा रखुमाई 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 विठोबा जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई खुमाई रखुमाई
कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय पाहता लोचणी रूप रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृतांचे जोडी बहुता सुकृतांचे जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखांचे आगर सर्व सुखांचे आगर सुखांचे आगर सर्व सुखांचे आगर बापर खुमा देवी बर बापर खुमा देवी बर
तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी 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 जय राम राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम जय राम जय राम जय राम अन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो हे दय काळ संत भेटे पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो काळ संत भेटे पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ संध्याच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ भव नदीचा झाला तारा या उतरा प्रसादे या उतरा प्रसादे या उतरा प्रसादे भवनदी तारा या उत्तरा प्रसादे या उत्तरा प्रसादे या उत्तरा प्रसादे हाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ 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 तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी कोण दाता याहुनी कोण दाता याहुनी तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी कोण दाता याहुनी कोण दाता याहुनी तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी कोण दाता याहुनी कोण दाता याहुनी तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी कोण दाता याहुनी कोण दाता याहुनी देहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ 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 झालो पोटी शीतळ
रखुमाई रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई धन्य काळ संत भेटी 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 पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठ संदेहाच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी पाय मिठी पडली तो पाय मिठी पडली तो पाय मिठी पडली तो पाय मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ झालो झालो पोटी झालो पोटी झालो झालो पोटी झालो 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 पोटी शीतळ झालो पोटी झालो 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 री
झालो झालो पोटी शीतळ शीतळ झालो झालो झालं पोटी पोटी शीतळ झालं पोटी शीतळ झालो 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 झालं पोटी शीतळ झालं 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 पोटी शीतळ 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 झालो पोटी झालो झालो झालं पोटी शीतळ ना ना झालं झालं पोटी शीतळ शीतळ झालो 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 पोटी शीतळ 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 झालो झालं पोटी शीतळ ना ना झालं पोटी शीतळ झालं पोटी शीतळ संध्याच्या सुटल्या गाठी संध्याच्या सुटल्या गाठी संध्याच्या सुटल्या गाठी संध्याच्या सुटल्या गाठी विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हे विठ्ठल 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 हे विठ्ठल 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 हे विठ्ठल 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 हे विठ्ठल 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 हे विठ्ठल 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 पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानेश्वर भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जोग महाराज की जय विठ्ठल उडाला 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 काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ भव नदीचा झाला तारा भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ तुका म्हणे मंगळ आता तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे या दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादान कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा बाबाजी विस्तार सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका रोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनौ रघुबर बिमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देवु मोही हरवु कलेस विकार नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग हा देहूचे सुप्रसिद्ध साधू विश्वसंत विश्वभूषण देवप्रिय संतप्रिय जगप्रिय देवमान्य संत संत मान्य संत जगमान्य संत ज्यांची कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती
वारकरी संप्रदायाचे कलस्थान असणारे जगद्गुरू तुकोबाराय यांचा आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेली संतांची भेट आणि संत भेटीचा प्राप्त झालेला अनुभव शब्दाच्या माध्यमातून आपल्या समोर मांडणारा 4 चरणाचा अभंग. विठ्ठल 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 विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की आजची सेवा कोणत्या निमित्ताने आहे मला तरी वाटतं आपल्याला सांगण्याची गरज नाही आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांच्या कृपाछत्राखाली गुरुवर्य बाबांच्या आशीर्वादाने, प्रेरणेने, मार्गदर्शनाने समस्त ग्रामस्थ मसुर्लीकर सर्वांच्या अनमोल सहकार्याने सर्वच पंचक्रोशीतील भाविक भक्त सर्वांच्या पावन उपस्थितीमध्ये सर्वच टाळकरी, सर्वच पंचक्रोशीतील गुणीजन मंडळी, गायक, वादक, सर्वच मंडळी, पेटीवादक, विणेकरी सर्वांच्या पावन उपस्थितीमध्ये हरिभक्तपरायण या ठिकाणी मृदंगाचार्य आदरणीय गोरखजी महाराज धात्रक महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे ज्यांच्या मुखातून आपण गोड अशी चाल ऐकली, हरिभक्तपरायण आपल्या पंचक्रोशीतील, आपल्या पंचक्रोशीचं भूषण हरिभक्तपरायण संगीताचार्य गायनाचार्य सतीशजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण आदरणीय भास्करजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे माझ्याबरोबर आलेले हरिभक्तपरायण आमचे परममित्र आदरणीय ज्येष्ठ कीर्तनकार राजारामजी महाराज मुसळे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्याच गावातील भूमिपुत्र, आपल्याला ज्यांचा स्वाभिमान आहे, हरिभक्तपरायण देवीदासजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांना धन्यवाद. हरिभक्तपरायण गायनाचार्य अतिशय त्यांना नाही नाव माहिती आहे मला पुढचं बोलू द्या ना, म्हणजे त्यांना असं वाटेल मला काही माहितीच नाही मी नवीन आलो आहे का इथं, असं काही समजू नका तुम्ही. मला सगळ्यांचं माहिती आहे, मी इथून सुरुवात करल तर शेवटपर्यंत नाव घे. पण ऐका, हरिभक्तपरायण कचरू महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे केशव बाबा उपस्थित आहे. हरिभक्तपरायण भरतजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. छोटे छोटे विद्यार्थी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या गावातीलच भजनी आहेत. अक्षय महाराज आहेत, आपले संजू भाऊ आहेत. एक विद्यार्थी पुन्हा महाराजांबरोबर आलेले आहेत का, गावातील विद्यार्थी आहे. सर्व मंडळी सर्वच या ठिकाणी, पेटीवादक आपले सुरेश बाबा आहेत. विणेकरी आहे. एका आईंनी सुंदर अशी तुलसी आपल्या डोक्यावर घेऊन सेवा करत आहे आनंदाने. सुंदर. तुम्ही म्हणाल महाराज या सर्वांचं, आपणही सर्वच मातृवर्ग, पितृवर्ग, ज्येष्ठ श्रेष्ठ, आदरणीय, परिचित, अपरिचित, अतिपरिचित आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल 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 विठ्ठल. आज जो अभंग सेवेसाठी घेतला, या अभंगातून जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनातील आजचा काळ, आजची वेळ अत्यंत धन्य अशा पद्धतीचे आहे. महाराजांना त्याचं कारण विचारलं, महाराज त्याचं कारण आम्हाला सांगा. महाराज म्हणतात, कारण या काळामध्ये, या वेळेमध्ये माझ्या जीवनामध्ये मला संतांची भेट झाली. धन्य काळ संत भेटी. महाराज तुम्हाला संतांची भेट झाली म्हणता, मग संतांची भेट झाल्याच्या नंतर तुम्ही काय केलं? महाराज म्हणतात, मी त्यांच्या पायाला मिठी मारली. पायी मिठी पडली तो. महाराज पायाला मिठी मारल्याने काय झालं? महाराज म्हणतात, गाठी निघून गेल्या. संदेहाची सुटली गाठी. गाठी निघून गेल्याने काय होतं? महाराज म्हणतात, पोटामध्ये शीतलता निर्माण होते, मोकळेपणा निर्माण होतो. झालो पोटी शीतळ. महाराज पोटामध्ये शीतलता निर्माण होणं, मोकळेपणा निर्माण होणं एवढाच संत भेटीचा फायदा आहे का? महाराज म्हणतात, नाही. पोटामध्ये मोकळेपणा निर्माण होणं, शीतलता निर्माण होणं एवढाच संत भेटीचा फायदा नाही आहे. या सर्व मानव जातीला ज्या दुःखाने ग्रासलेलं आहे, ती दुःखाची भव नदी आम्ही त्यांच्या वचनरूपी प्रसादाने तरून गेलो. भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे. आणि आता आमच्या जीवनातील दुःख निघून गेलं, आनंदाची अवस्था प्राप्त झाली. अशी आनंदाची अवस्था प्राप्त करून देण्याचं दातृत्व एका संतांशिवाय या जगामध्ये दुसरं कोणाच्याही ठिकाणी नाही. त्यांच्याशिवाय कोणीही दाता नाही. तुका म्हणे मंगळ आता, कोण दाता याहुनी. विठ्ठल 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 विठ्ठल.
जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये संतांची भेट झाली आणि संत भेटीचा अनुभव ते शब्दाच्या माध्यमातून आपल्या समोर मांडायला लागले. थोडंसं चिंतन बारकाईने ऐका. तुकोबारायांना आपल्या जीवनामध्ये संतांची भेट झाली आणि त्याचा अनुभव, त्याचा आनंद ते शब्दाच्या माध्यमातून आपल्याला सांगायला लागले. याला वेदांताच्या भाषेमध्ये अनुभवयुक्त अनुवाद म्हणतात. काय म्हणतात? आपल्याला प्राप्त झालेला अनुभव लोकांसमोर जसाची तसा मांडणं याला वेदांताच्या भाषेमध्ये अनुभवयुक्त अनुवाद असं म्हणतात. या संबंधाने मी 4 मुद्दे आपल्या समोर मांडतो. जगामध्ये काही गोष्टी अशा आहेत त्यांचा अनुभव घेताही येत नाही आणि ते समाजाच्या समोर मांडताही येत नाही. 1. जगामध्ये काही गोष्टी अशा आहेत त्यांचा अनुभव घेता येतो परंतु ते शब्दाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडता येत नाही. 2. जगामध्ये काही गोष्टी अशा आहेत त्यांचा अनुभव कुठेही घेता येत नाही परंतु शब्दाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडता येतात. 3. आणि जगामध्ये काही गोष्टी अशा आहेत त्यांचा अनुभव घेताही येतो आणि त्या शब्दाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडताही येतात. 4. विठ्ठल 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 विठ्ठल. पहिला मुद्दा असा आहे की जगामध्ये काही गोष्टी अशा आहेत त्यांचा अनुभव घेताही येत नाही आणि त्या शब्दाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडताही येत नाही. काय आहे असं? बोला बोला संजू भाऊ, काय आहे असं? त्याचा अनुभव घेताही येत नाही आणि ते शब्दाच्या माध्यमातून मांडताही येत नाही. विष खाण्याचा अनुभव घेता येतो का? बोला. विष खाण्याचा अनुभव घ्यायचा आहे, कोणी घेतलाय का आपल्यातून? घेतलाय? विष खाण्याचा अनुभव घेताही येत नाही आणि अनुभव तो जगाच्या समोर मांडताही येत नाही. कुणी जर घेतलं तर तो सांगायला शिल्लक राहत नाही. विष खाण्याचा अनुभव घेताही येत नाही आणि तो शब्दातून सांगताही येत नाही. पहिला मुद्दा संपला. विठ्ठल 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 विठ्ठल. दुसरा मुद्दा असा आहे, जगामध्ये काही गोष्टी अशा आहेत त्यांचा अनुभवच घेता येतो, ते शब्दातून लोकांसमोर मांडता येत नाही. ऐका, काय आहे असं? ब्रह्मविदपणाचा अनुभव घेता येतो परंतु तो शब्दाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडता येत नाही. काय वेदांत शास्त्र आम्हाला काय सांगतं ऐका. आपण सर्वजण परमार्थ ऐकायला आलो, बरोबर आहे की नाही? आपल्या परमार्थ काय सांगितला जातो, अध्यात्म काय सांगितला जातो ऐका. वेदांत शास्त्र काय सांगितलं जातं, अद्वैत वेदांत शास्त्र काय सांगितलं जातं. वेदांत शास्त्र आम्हाला असं सांगतं, मी ब्रह्मविद आहे याचा अनुभव घेता येतो परंतु मी ब्रह्मविद आहे हे जशाचा तसं लोकांसमोर मांडता येत नाही, शब्दातून मांडता येत नाही. जर मी ब्रह्मविद आहे हे जर आपण शब्दातून लोकांसमोर मांडायला जर गेलो तर आपल्या ठिकाणी असणारा ब्रह्मविदपणा संपून जातो. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, त्याचा अनुभवच घेता येतो, ते शब्दातून सांगता येत नाही. थोडासा रामायणातला प्रसंग ऐका. अनुभव घेता येतो या मुद्द्याचं मी 2 पद्धतीनं आपल्यासमोर चिंतन मांडेल. मी आपल्यासमोर परमार्थही बोलेल, आपल्यासमोर व्यवहारही बोलेल. परमार्थिक चिंतन ऐका. रामायणामध्ये थोडासा प्रसंग आलाय, भावार्थ रामायणामध्ये, नाथ महाराजांचं भावार्थ रामायण. त्या रामायणामध्ये छोटासा प्रसंग असा आहे, विश्वामित्र ऋषी आपल्या यज्ञाच्या रक्षणाकरता प्रभू रामचंद्रांना आणि लक्ष्मणजींना घेऊन चालतात. चालता 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 रस्त्याने काही चर्चा सुरू होता, काही आत्मज्ञानाच्या, तत्त्वज्ञानाच्या, काही ब्रह्मज्ञानाच्या संबंधाने काही चर्चा सुरू होता. आणि चर्चा चालत असताना तितक्यात प्रभू रामचंद्र आपले दोन्ही हात जोडता आणि विश्वामित्रांना विचारता, गुरुजी मला ते ब्रह्मज्ञान सांगा, मला ते ब्रह्मज्ञान सांगा, मला ते तत्वज्ञान सांगा, मला त्या परमात्म्याचं ज्ञान सांगा. विशेष आहे की नाही? विचारणारे कोण आहेत? प्रभू रामचंद्र आहेत. तेच कोण आहेत? तोच परमात्मा आहे. आणि परमात्माच काय म्हणतो, मला परमात्म्याचं ज्ञान सांगा. मोठी लीला आहे की नाही? परमात्माच म्हणतो, गुरुजी मला परमात्म्याचं ज्ञान सांगा. कशाकरता ही लीला केली असावी? बोला. त्याचं कारण आहे, तुम्हा आम्हा सामान्य जीवाला भविष्यामध्ये कळावं की गुरु तेथ ज्ञान म्हणून केलेली एक लीला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुढचा प्रसंग फार गोड आहे. प्रभू रामचंद्र म्हणतात, मला त्या परमात्म्याचं ज्ञान सांगा, मला ते ब्रह्मज्ञान सांगा. त्यावेळेस विश्वामित्र म्हणतात, हे रामा, ते ज्ञान ऐकण्याची परंपरा, ते ज्ञान सांगण्याची परंपरा तुम्हाला आमची नाही आहे. तुम्ही ते ज्ञान आमच्याकडनं ऐकण्याची तुम्हाला परंपरा नाही. तुमच्या घराण्याला, तुमच्या रघुवंशाला, तुमच्या सूर्यवंशाला
तुमच्या रघुकुलाला ते ज्ञान ऐकण्याची जी परंपरा आहे ती वशिष्ठांकडनं आहे. तुम्हाला वशिष्ठांकडे जावं लागेल. प्रभू रामचंद्र वशिष्ठांकडे गेले. त्या ठिकाणी ब्रह्मज्ञानाकरता वशिष्ठांनी उपदेश केला. प्रभू रामचंद्र समाधी अवस्थेला बसले, अगदी दोन्ही डोळे झाकले, अगदी शांत बसले. अगदी निर्विकल्प तत्वाची अवस्था प्रभू रामचंद्रांना प्राप्त झाली. समाधीला बसले, अगदी शांत. सर्वम खलविदम ब्रह्म या अवस्थेला प्रभू रामचंद्र जाऊन पोहोचल्याबरोबर आता ऐका, विश्वामित्र हाका मारायला सुरुवात करता, हे रामा, हे रामा, हे रामा. परंतु प्रभू रामचंद्र समाधीमध्ये अगदी शांत बसले, काही ऐकायला तयार नाही, हलायला तयारच नाही, डोळे उघडायला तयार नाही, काही नाही, एक नाही, काहीच नाही. हे रामा, हे रामा. शेवटी विश्वामित्र विचार करता, आपल्या यज्ञाच्या रक्षणाकरता असा समाधीतला राम नको म्हणे. आपल्या यज्ञाच्या रक्षणाकरता समाधीतून बाहेर आलेला राम पाहिजे. त्यांनी वशिष्ठांना विनंती केली. वशिष्ठांनी आपल्या योग सामर्थ्याने प्रभू रामचंद्रांना समाधीतून बाहेर आणलं. आणल्याबरोबर प्रभू रामचंद्रांनी आपले दोन्ही डोळे उघडले, स्मित हास्य केलं. आता ऐका महत्त्वाचा मुद्दा. विश्वामित्र म्हणता, हे रामा, मी तुम्हाला इतका हाका मारत होतो, तुम्ही काही ऐकायला तयार नाही, डोळे उघडायला तयार नाही, काहीच नाही. असे तुम्ही कोणत्या अवस्थेला पोहोचले होते? प्रभू रामचंद्र म्हणतात, गुरुजी, मी ज्या अवस्थेला पोहोचलो होतो ती मला शब्दातून सांगता येणार नाही, तिचा अनुभवच घ्यावा लागेल. विठ्ठल 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 विठ्ठल. काही तुका म्हणे ते पाहिजे अनुभव, पाहिजे अनुभव. तुका म्हणे ते पाहिजे अनुभव, तुका म्हणे ते पाहिजे अनुभव. शब्दाचे गौरव कामानाय कामानाय, शब्दाचे गौरव कामानये कामानाय. काय घेता येतो, शब्दातून सांगता येत नाही. थोडंसं हे जड वाटलं असेल आपल्याला, मी व्यावहारिक उदाहरण सांगतो, आपल्याला व्यवहार चांगल्या प्रकारे कळतो. ऐका, एक जण गुळ खात होता. काय खात होता? गुळ खात होता. ऐका, आता समोर आहे म्हणून लक्षात आलं. गुळ खात होता आणि गुळ खात असताना समोरच्याने विचारलं, काय खाता म्हणे तुम्ही? म्हणे गुळ खातो. काय खातो? गुळ खातो. गुळ कसा आहे म्हणे? गोड आहे. कसा आहे? गोड आहे. ऐका, काय खातो याच्यासाठी उत्तर आहे, बरोबर आहे की नाही? हे शब्दातून सांगता आलं. गुळ कसा आहे? गोड आहे. हे शब्दातून सांगता आलं. गुळ किती गोड आहे? काय सांगाल? बोला. शब्दातून सांगता येईल? नाही. हा खाऊन बघा, इतका गोड आहे, तो शब्दातून सांगता येणार नाही, अनुभव घ्या. विठ्ठल 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 विठ्ठल. काही गोष्टींचा अनुभवच घ्यावा लागतो, ते शब्दातून लोकांसमोर मांडता येत नाही. दुसरा मुद्दा संपला. तिसरा मुद्दा असा आहे, या जगामध्ये काही गोष्टी अशा आहेत त्यांचा अनुभव कुठेही घेता येत नाही, परंतु शब्दाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडता येतात. ज्ञानेश्वरीचा 17वा अध्याय उघडा. ज्ञानोबारायांनी 17व्या अध्यायामध्ये दिलेली उदाहरणं बघा. ख पुष्प, गंधर्व नगर, कासवीचे तूप, वंद्यापुत्र, ही सगळी उदाहरणं बघा. शशशृंग म्हणजे काय? सशाला असणारी शिंगे. बोलता आलं ना? बोलता आलं. सशाला असणारी शिंगे. कधी बघितले का सशाला शिंगे? बघितले. ससे पुष्कळ बघितले, पण सशाला शिंगे बघितले नाही. बोलता आलं पण अनुभव नाही. ख पुष्प. ख म्हणजे आकाश, पुष्प म्हणजे फूल, आकाशाचं फूल. कधी बघितलंय का आपण? सगळं बोलता आलं, अनुभव कुठेही नाही. गंधर्व नगर, कासवीचे तूप, हे सगळं काही बोलता आलं. वंद्यापुत्र, हे सगळे शब्द आपल्यासमोर मांडता आले, पण अनुभव कुठेही नाही. तिसरा मुद्दा संपला. विठ्ठल 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 विठ्ठल. चौथा मुद्दा असा आहे, या जगामध्ये काही गोष्टी अशा आहेत त्यांचा अनुभव घेताही येतो आणि त्या शब्दातून लोकांसमोर मांडताही येतात. काय आहे? काय असं? संतांची भेट,
संतांची झालेली भेट हिचा अनुभव घेताही येतो आणि झालेल्या भेटीतून जो अनुभव आहे तो शब्दाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडताही येतो. जगद्गुरू तुकोबारायांना आपल्या जीवनामध्ये संतांची भेट झाली आणि संत भेटीचा अनुभव ते शब्दाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडायला लागले. अभंगाच्या प्रथम धन्य चरणात. काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, संत भेटी, धन्य काळ 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 संत भेटी. पायी मिठी पडरी तो, पायी मिठी पडरी तो, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी. पायी मिठी पडली तो, पायी मिठी पडली तो, संध्याच्या सुटल्या गाठी, संध्याच्या सुटल्या गाठी, संध्याच्या सुटल्या गाठी, संध्याच्या सुटल्या गाठी. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो, पायी मिठी पडली तो, पायी मिठी पडली तो. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडवी तो, पायी मिठी पडवी तो, पायी मिठी पडली तो. जगद्गुरू तुकोबारायांना आपल्या जीवनामध्ये संतांची भेट झाली आणि संत भेटीचा अनुभव ते शब्दाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडायला लागले. धन्य काळ संत भेटी. महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये संतांची काय झाली, भेट झाली आणि तो काळ माझ्या जीवनातील कसा आहे, धन्य आहे. धन्य धन्य कशाला म्हणायचं बोला. धन्य पहिल्या चरणातला पहिला शब्द काय आहे, धन्य. धन्य कशाला म्हणायचं. प्रापंचिक धन्यता वेगळी आणि परमार्थिक धन्यता वेगळी आहे. प्रापंचिक माणसाची धन्यता वेगळी आहे आणि परमार्थिक माणसाची धन्यता वेगळी आहे. प्रापंचिक माणसाने जी धन्यतेची व्याख्या केलेली आहे, परमार्थिक मनुष्य त्याला धन्य म्हणत नाही. आणि परमार्थिक मनुष्याने जी धन्यतेची व्याख्या केलेली आहे, प्रापंचिक मनुष्य अजून तरी त्याला धन्य म्हणायला तयार नाही. मोठी गंमत आहे बघा. प्रापंचिक माणसाने धन्यतेची व्याख्या वेगळी केलेली आहे. सत्ता संपत्ती संततीच्या प्राप्तीमध्ये प्रापंचिक मनुष्य स्वतःला धन्य म्हणतो. सत्ता प्राप्त झाली की प्रापंचिक मनुष्य स्वतःला धन्य म्हणतो. संपत्ती प्राप्त झाली की प्रापंचिक मनुष्य स्वतःला धन्य म्हणतो. नवे नवे संतती प्राप्त झाली की प्रापंचिक मनुष्य म्हणतो माझं जीवन धन्य झालं. ही प्रापंचिक मनुष्याची काय आहे, धन्यता आहे. परंतु परमार्थिक मनुष्याने जी धन्यतेची व्याख्या केलेली आहे ती याच्या उलट आहे. ज्याच्या जीवनामध्ये निरंकुशा तृप्ती प्राप्त झालेली आहे त्यांना काय म्हणा, धन्य म्हणा. सांकुशा तृप्ती वेगळी आणि निरंकुशा तृप्ती वेगळी. लक्षात ठेवा. जी काही कालापुरता आहे, काही मर्यादित आहे त्यांना काय म्हणायचं, सांकुशा तृप्ती म्हणायचं. आणि जी अमर्यादित आहे, कायमस्वरूपी आहे, तिला निरंकुशा तृप्ती म्हणायचं. काही मिळवण्याची इच्छा शिल्लक राहिलेली नाही. ही सगळ्या इच्छा संपलेल्या आहेत, त्याला काय म्हणायचं, तृप्ती प्राप्त झाली. मी मराठीतले 2 वाक्य बोलतो आणि पुढं चालतो. प्रपंचातली वस्तू मिळाली की माणसाची इच्छा वाढते आणि परमार्थातली वस्तू मिळाली की माणसाची इच्छा संपते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. प्रपंचातली वस्तू मिळाली की माणसाची इच्छा वाढते, अजून मिळावं अजून मिळावं. परमार्थातली वस्तू मिळाली की माणसाला काही मिळवण्याची इच्छा शिल्लक राहत नाही. प्रपंचातली वस्तू मिळू द्या, अजून वाढतं, अजून काहीतरी मिळावं, अजून काहीतरी मिळावं. लक्षात ठेवा.
एक ग्रहस्थ दूर डोंगरामध्ये माती खोदण्याकरता गेला आणि माती खोदता 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 त्याला 10 किलो सोन्याचा पुतळा सापडला. किती? 10 किलो. बोला, मला तुमच्याकडून घेऊन नाही जायचं. किती किलो सोन्याचा? 10 किलो सोन्याचा पुतळा सापडला. 10 किलो सोन्याचा पुतळा सापडल्यावर त्याने घरी आणला. घरी आणल्याच्या नंतर अख्ख्या गावामध्ये माहिती झालं याला 10 किलो सोन्याचा पुतळा सापडला. गावाला माहिती झाल्याच्या नंतर पंचक्रोशीमध्ये माहिती झालं की आपल्या मित्राला त्याचे जे मित्र होते त्या मित्रांना माहिती झालं आपल्या मित्राला 10 किलो सोन्याचा पुतळा सापडला. 10 किलो सोन्याचा पुतळा सापडला. त्यांना आनंद झाला. पूर्वीचे मित्र होते, वा 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 छान छान म्हणायला लागले. त्या ठिकाणी आले आणि आल्याच्या नंतर त्यांनी पुतळा पाहिला. त्यांना आनंद वाटला. भाग्यवान आहे तू, तुला 10 किलो सोन्याचा पुतळा सापडला, वा 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 करायला लागले. आणि त्याच्याजवळ गेले तर तो विचार करत बसलेला होता. डोक्याला हात लावलेला होता, विचार करत होता. ते त्याला म्हणे, अरे तुला 10 किलो सोन्याचा पुतळा सापडला आणि तू कसला विचार करतो, कशासाठी डोक्याला हात लावतो? तो म्हणे, तुम्ही पुतळा व्यवस्थित पाहिला का? तुम्ही पुतळा व्यवस्थित पाहिला का? हो म्हणे, आम्ही पुतळा व्यवस्थित पाहिला. ओरिजिनल सोन्याचा पुतळा आहे. हो आहे म्हणे, सोन्याचा पुतळा आहे. परंतु तुम्ही त्याच्या पाठीवर लिहिलेलं वाक्य पाहिलं का म्हणे? ते वाक्य वाचलं का म्हणे? ते म्हणे नाही. चला म्हणे तुम्हाला दाखवतो. तो पुतळा त्यांनी असा फिरवला आणि त्याच्या पाठीवर जे वाक्य लिहिलेलं होतं ते वाक्य त्यांना वाचून दाखवलं. ते वाक्य असं लिहिलेलं होतं, हा सोन्याचा 10वा पुतळा आहे. कितवा? हा सोन्याचा 10वा पुतळा आहे. तो म्हणे, बरं मग आपल्याला काय करायचंय? हा 10वा असो, 15वा असो किंवा 25वा असो, आपल्याला काय करायचंय? तो म्हणे, असं नाही म्हणे. काय आहे, हा जर सोन्याचा 10वा पुतळा आहे तर मग बाकीची 9 पुतळे कुठे गेली म्हणे. म्हणून विचार करतोय, प्रपंचातली वस्तू मिळाली तर माणसाची अपेक्षा वाढते. विठ्ठल विठ्ठल परंतु परमार्थातली वस्तू मिळाली की माणसाची इच्छा संपते. काही मिळवण्याची इच्छा शिल्लक राहत नाही. नारद महर्षी नारद भक्तिसूत्रामध्ये म्हणतात, यत प्राप्येन किंचित वांछती न शोचती न रमती न द्वेष्टी न उत्साही भवती यं लब्ध्वा पुमान सिद्धो भवती तृप्तो भवती अमृतो भवती. किंवा तुकोबारायाची सोपी भाषा आहे, कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. हे सगळे प्रमाण मी कशासाठी देत आहे? ज्याच्या जीवनामध्ये परमतत्वाची प्राप्ती झालेली आहे त्याचं जीवन कसं आहे? धन्य आहे. धन्य. आपल्याला धन्य कळालं? धन्य पुढं काय म्हटलं? धन्य काळ. काळाला धन्यता दिली. या ठिकाणी काय केलंय? धन्य काळ संत भेटी. संत भेटीच्या काळाला धन्यता दिली. ही काळाला का धन्यता दिली? ऐका, 1-2 कारणं मी आपल्याला सांगून जातो. कर्मशास्त्राच्या दृष्टीने विचार करा, काळालाच का धन्यता दिली? कर्मशास्त्राच्या दृष्टीने विचार करा, ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने विचार करा, भक्तिशास्त्राच्या दृष्टीने विचार करा. मी 1-2 पद्धतीनं आपल्यासमोर चिंतन करून जाईल. कर्मशास्त्र ऐका. कर्मशास्त्राचे 2 अत्यंत प्रसिद्ध नियम आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कर्मशास्त्राचे 2 नियम आहे. प्रत्येकाला कर्म करावं लागतं, पहिला नियम. प्रत्येकाला कर्म करावं लागतं, पहिला नियम. आणि दुसरा अतिशय महत्त्वाचा नियम, प्रत्येकाला केलेल्या कर्माची फळं भोगावा लागतात. कोणालाही चुकत नाही. प्रत्येकाला केलेल्या कर्माची फळं भोगावा लागतात. लक्षात ठेवा, केले कर्म झाले, कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. कर्म झाले त्याची
भोगा आले उपजले मेले ऐसे किती. प्रत्येकाला कर्म भोगावं लागतं. लक्षात ठेवा. जुनी माणसं काही येडी होती का महाराज? बोला. जुनी माणसं येडी नाहीये. लक्षात ठेवा. जुनी माणसं म्हणतात बाबांनो हे सगळं राजकारण सोडून द्या आणि सप्ताह आपल्या गावातला सुंदर अशा पद्धतीनं करा. येडी का ती? जुनी माणसं म्हणतात बाबांनो राजकारण सोडून द्या. लक्षात ठेवा. वाईट कर्म सोडून द्या. या सगळ्या वाईट कर्माची फळं तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये भोगावा लागतील. आता पुढच्या जन्मी नाही, आता याच जन्मात भोगावं लागतं. भोगवतो न घडे संचिता वाचोनी. प्रत्येकाला कर्म भोगावं लागतं. कोणालाही चुकत नाही. लक्षात ठेवा. तुम्हा आम्हा सामान्य जीवाचं सोडा. भगवान परमात्म्याला देखील कर्म चुकलं नाही महाराज. प्रारब्ध कोणालाही चुकत नाही. कर्मे श्रीराम वनवासा गेला. लक्षात ठेवा. जी पावलं राजसिंहासनावर जाणार ती पावलं कुठं जात आहे? वनाच्या दिशेने जात आहे. प्रारब्ध भगवंताला चुकवता आलं नाही. कर्म भगवंताला चुकवता आलं नाही. तुम्हा आम्हाला चुकवता येणार नाही. पुन्हा एकदा वाक्य ऐका. कर्म कोणालाही चुकवता येत नाही महाराज. कर्म कोणालाही चुकवता येत नाही. हा कर्मशास्त्राचा काय आहे? नियम आहे. हा कर्मशास्त्राचा नियम आहे. लक्षात ठेवा. कर्म कोणालाच चुकवता येत नाही. हा जरी कर्मशास्त्राचा नियम असला तरी ज्या काळामध्ये आम्हाला संतांची भेट होते त्या काळामध्ये आम्हाला आमचं कर्म चुकवता येतं. म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. विठ्ठल 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 ज्या काळामध्ये आम्हाला संतांची भेट होते त्या काळामध्ये आमचं प्रारब्ध बदलतं बाबा. त्या काळामध्ये आमचं कर्म आम्हाला चुकवता येतं. प्रारब्ध बदलतं. संतांची भेट झाली की त्या काळामध्ये आमचं प्रारब्ध काय होतं? बदलतं. संत भेटीच्या काळामध्ये ही ताकद आहे. लक्षात ठेवा. आपल्या सगळ्यांना माहिती असणारं उदाहरण आहे. थोडक्यात स्पर्श करतो आणि पुढं चालतो. कर्म असं आहे. संत भेटीच्या काळामध्ये ते बदलतं. प्रारब्ध आपलं बदलतं. लक्ष द्या माझ्याकडे. सच्चिदानंद बाबा गेले. सच्चिदानंद बाबा ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली ते सच्चिदानंद बाबा गेले. त्यांचं प्रारब्ध संपलं आणि ते गेले. माणूस गेला. आपल्यातून माणूस गेला तर त्याचे जे गणगोत आहे ते रडायला लागले तर आपण त्यांना काय समजावतो? त्यांचं प्रारब्ध संपलं आणि ते गेले. कशासाठी रडता तुम्ही? कशासाठी शोक करता? जाऊ द्या ना. त्यांचं प्रारब्ध संपलं, ते गेले. सच्चिदानंद बाबांचं प्रारब्ध संपलं आणि ते गेले. त्यांची अंतयात्रा निघाली आणि अंतयात्रा निघाल्याबरोबर त्यांची पत्नी ही सती जाण्यासाठी निघाली. जाता जाता तिला समोर ज्ञानोबाराय दिसले आणि ज्ञानोबाराय दिसल्याच्या नंतर तिने विचार केला आपण आता सती जाणार आहोत. जाता जाता ज्ञानोबारायांचं दर्शन घ्यावं आणि मग जावं. म्हणून ती बाई ज्ञानोबारायांच्या चरणावर मस्तक तिनं ठेवलं आणि ठेवल्याबरोबर त्या बाईला ज्ञानोबारायांनी आशीर्वाद दिला. सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिल्याबरोबर त्या बाईला वाईट वाटलं. हे शब्द ज्यावेळेस सौभाग्यवती भव हे शब्द ज्यावेळेस त्या बाईच्या कानावर जाताय ती बाई जोरजोराने रडायला लागली. जोरजोराने रडायला लागली. तो रडण्याचा आवाज ऐकून ज्ञानोबारायांनी आपले डोळे उघडले आणि उघडल्याबरोबर ज्ञानोबाराय विचारतात बाई का रडता तुम्ही? का रडता? त्यावेळेस ती बाई म्हणते महाराज तुमच्या मुखातून सौभाग्यवती भव असे शब्द ऐकले. तुम्ही जो आशीर्वाद दिला तो आशीर्वाद ऐकून मी रडते महाराज. ज्ञानोबारायांना आश्चर्य वाटलं. एखाद्याला आशीर्वाद दिल्याच्या नंतर आनंद व्हावा की दुःख व्हावं? आनंद व्हावं. मग मी हिला आशीर्वाद दिला आणि ही म्हणते हिला दुःख झालं. कशाचं दुःख झालं म्हणे? मी आशीर्वाद दिला. बरं तुम्ही मागितला नाही, मी स्वतःहून काय दिला? आशीर्वाद दिला. आशीर्वाद द्या आणि मग एखादा आशीर्वाद देत असेल तर ते एवढं काही आनंद होत नाही. पण स्वतःहून जर आपल्याला गुरूंनी आशीर्वाद दिला तर त्याच्यात काय वाटतो? आनंद वाटतो. ज्ञानोबाराय म्हणतात मी स्वतःहून दिला ना. बरं माणसाला मागण्याची सवय झाली. आशीर्वाद द्या, आशीर्वाद द्या. कशासाठी? आता एक कीर्तनाला जातो ना सतीश महाराज. हां कीर्तनाला गेलो एक ठिकाणी. मी 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. कीर्तनाला गेलो. गेल्याच्या नंतर कीर्तन संपलं. एका गृहस्थाने मला दूध घेण्यासाठी घरी नेलं. दूध बीत घेतलं. आता म्हटलं निघू का? हां ते म्हणे थांबा आमचा मुलगा आहे त्याला तुमचं दर्शन घेऊ द्या. मग तो आला आणि माझ्या पायावर त्याने डोकं ठेवलं. म्हणे महाराज त्याला आशीर्वाद द्या.
म्हटलं आशीर्वाद देऊ, काय आशीर्वाद देऊ? 4 वर्ष झालं याला लग्नासाठी मुलगी बघतोय, याला अजून लग्न याचं जमना म्हणे. 25 वर्षाचा झाला अजून याचं लग्न वैना. म्हणलो बाबा मी 30 वर्षाचा पूर्ण झालोय, मलाच कुणी देईना, माझ्या आशीर्वादानं याला कोण देणार आहे? विठ्ठल 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 मी 2-3 वर्षापूर्वीच सांगितलं, आत्ताच नाही सांगितलं. आता झालं आता माझं, लक्षात ठेवा. तर स्वतःहून मागू नये माणसांनी. लोक मागतात. ज्ञानोबाराय म्हणतात बाई तुम्ही आशीर्वाद मागितला नाही. थोडंसं विनोदाचा भाग सोडून द्या, आपल्या चिंतनाकडे चला. ज्ञानोबाराय म्हणतात बाई तुम्ही आशीर्वाद मागितला नाही, मी तुम्हाला स्वतःहून आशीर्वाद दिलाय. तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे. आणि एका बाई करता सौभाग्यवती भव हा आशीर्वाद सगळ्यात मोठा असतो. मी तुम्हाला सामान्य आशीर्वाद नाही दिला, सौभाग्यवती भव आशीर्वाद दिला. ती बाई म्हणते महाराज तेच शब्द ऐकून मला दुःख होते. का दुःख होते? म्हणे महाराज ही अंत्ययात्रा तुम्हाला दिसते, ही अंत्ययात्रा तुम्हाला दिसते, ही अंत्ययात्रा दुसरी तिसरी कोणाची नाही महाराज, ती माझ्या पतीची आहे. आणि आता मी सती जाण्यासाठी निघालेली आहे. जाता जाता तुमच्या चरणावर मस्तक ठेवावं आणि मी मस्तक ठेवलं तर तुम्ही सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देता. माझे पती गेलेले याचं मला वाईट नाही वाटत महाराज, मी सती जाणार आहे याचं मला जास्त दुःख नाही आहे. परंतु माझे पती गेलेले आहेत आणि ज्ञानोबाराय मला सौभाग्यवती आशीर्वाद देता. जर ज्ञानोबारायांसारख्या संतांच्या मुखातले आलेले शब्द आज जर खोटे ठरत असतील तर उद्या चालून भविष्यामध्ये लोक संतांच्या शब्दावर कुणी विश्वास ठेवणार नाही, याचं मला दुःख होतंय महाराज. ज्ञानोबारायांना आश्चर्य वाटलं, हिचे पती गेलेले आहेत आणि हिला मी काय बोलतोय सौभाग्यवती भव. ज्ञानोबाराय विचार करता, मी काय बोललो? बरं मी बोललो म्हणजे मी बोललो का? बोलविता धनी वेगळाची ना. बोलून घेणारा कोण आहे? दुसरा आहे. पंचदशीमध्ये श्लोक आलाय, जानामी धर्मम नचमे प्रवृत्तीर जानाम्य धर्मम नचमे निवृत्ती केनापि देवेन हृदयी स्थितेन यथा नियोक्तोस्मी तथा करोमी. पंचदशीमध्ये श्लोक आला. मी धर्म जाणतो पण मी धर्माकडे जात नाही, मी अधर्म जाणतो पण मी त्याच्यातून बाहेर पडत नाही. सांगता येत नाही. लक्षात ठेवा, आपल्यामध्ये असा कुणीतरी करून घेणारा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात माझ्याकडनं हे कुणीतरी करून घेतलंय आणि ज्या आरती कोणीतरी माझ्याकडनं करून घेतंय त्या आरती याच्या पाठीमागं काहीतरी कारण असलं पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात बाई तुमच्या पतीचं नाव काय आहे? त्यावेळेस ती बाई म्हणते माझ्या पतीचं नाव सच्चिदानंद आहे. काय? ज्ञानोबारायांना हसू आलं, स्मित हास्य ज्ञानोबारायांनी केलं. त्या बाईला अजून दुःख वाटलं. असा प्रसंग, माझे पती गेलेलेत, हे सौभाग्यवती भव आशीर्वाद देता, माझ्या पतीचं नाव विचारता आणि हसता. ज्ञानोबाराया का हसता तुम्ही? ज्ञानोबाराय म्हणतात तू तुझा पती सच्चिदानंद आहे म्हणते आणि तो मेलाय म्हणते, याचं मला काय येतंय? हसू येतंय. कारण जे सत असतं, जे चित असतं ते नित्य असतं, ते पूर्ण असतं. कारण सत चित आनंद हा दुसरा तिसरा कोणी नाहीये, तो परमात्मा आहे, तो कधी मरत नाही. सच्चित आनंद हा परमात्मा आहे, तो कधी मरत नाही. आणि असा सच्चित आनंद परमात्मा, असा सच्चिदानंद तुझा पती तू मेलाय म्हणते, याचं मला काय येतंय? हसू येते. ज्ञानोबाराय सच्चिदानंद बाबांच्या जवळ गेले. आपल्या हातामध्ये कमंडलू होतं, त्या कमंडलूमधलं पाणी असं हातामध्ये घेतलं आणि सच्चिदानंद बाबांच्या तोंडावर शिंपडलं. उठा सच्चिदानंद, कुठे निघाला? मेले माणूस जिथं उठविले. ऐका, महत्वाचा मुद्दा ऐका. सच्चिदानंद बाबांचं कर्म प्रारब्ध संपलं होतं. काय झालं होतं? त्यांचं प्रारब्ध संपलेलं होतं. मला इथपर्यंतच बोलायचं. ऐका, सच्चिदानंद बाबांचं प्रारब्ध संपलेलं होतं, परंतु ज्ञानोबारायांसारख्या संतांची भेट सच्चिदानंद बाबांना झाली आणि त्यांचं प्रारब्ध चुकलं. ही संत भेटीच्या काळामधली ताकद आहे. म्हणून ज्या काळामध्ये आपल्याला संतांची भेट होते त्या काळामध्ये आपलं प्रारब्ध बदलतं. म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. विठ्ठल विठ्ठल संत भेटीचा काळ कसा आहे?
धन्य आहे. ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने थोडंसं वा दर्शनाचा आनंद जन्मीचा दिन गेला, आनंद जन्मीचा दिन गेला. महाराज म्हणतात आजचा काळ कसा आहे, धन्य आहे. काळ धन्य. आपण कर्मशास्त्राच्या दृष्टीने विचार केला, ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने विचार करा. आत्मा परमात्मा थोडंसं जड जाईल, पण आपण सर्वजण अध्यात्म ऐकायला आलो, बरोबर आहे ना? ऐका थोडंसं आत्मा परमात्मा. आपण सर्व गुरुवर्यांची कीर्तन ऐकतो, बरोबर आहे? आपल्या सगळ्यांना ऐकण्याची सवय. आत्मा परमात्मा, तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म, ही सगळी महावाक्य आपण ऐकलेली आहे. जीव हा काय आहे? शिवस्वरूप आहे. जीव हा काय आहे? शिवस्वरूप आहे. परंतु जीवाला शिवस्वरूपाची जाणीव होत नाही. जीवाला शिवस्वरूपाची जाणीव होण्याकरता आत्मज्ञानाची काय आहे? गरज आहे. आणि ते आत्मज्ञान मिळवण्याकरता जीवाला संतांकडे जावं लागेल, कारण ते ज्ञान त्यांच्याकडं आहे. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अति आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञान संतांकडे आहे. ज्या काळामध्ये आम्हाला संतांची भेट होते, त्या काळामध्ये आम्हाला ते ज्ञान प्राप्त होतं आणि आम्हाला शिवस्वरूपाची जाणीव होते. म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. विठ्ठल 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 विठ्ठल. भक्तिशास्त्राच्या दृष्टीने एका वाक्यात कारण सांगतो आणि पुढे चालतो. संत भेटीचा काळाला धन्यता का म्हटली? ऐका. प्रत्येकाच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याची भेट आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. प्रत्येकाचा कालावधी भिन्न भिन्न आहे. कुणाला आज नाही उद्या होणार आहे, कुणाला उद्या नाही 4 दिवसानंतर, कुणाला 4 दिवसा नाही 4 महिन्यानंतर, कुणाला 4 महिन्यानंतर नाही 4 जन्मानंतर होणार आहे, कुणाला 15 जन्मानंतर होणार आहे. प्रत्येकाचा कालावधी काय आहे? भिन्न भिन्न आहे. परंतु प्रत्येकाला काय होणार आहे? भगवंताचं काय होणार आहे? दर्शन होणार आहे. सगुण भगवान परमात्म्याचं दर्शन होणार आहे. असं प्रत्येकाचं जरी असलं तरी ज्या काळामध्ये आम्हाला संतांची भेट होते, त्या काळामध्ये लगेच आम्हाला भगवंताचं दर्शन होतं. म्हणून संत भेटीचा काळ काय आहे? धन्य आहे. महाराजांची भाषा आहे, धन्य काळ संत भेटी. भेटी धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी. पायी मिठी पडली तो, पायी मिठी पडली तो, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी. पायी मिठी पडली तो, पायी मिठी पडली तो, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी. म्हणून महाराज की भेट होते त्या काळामध्ये आपल्याला भगवंताचं काय होत असतं? दर्शन होतं. तो काळ माझा काय आहे? धन्य काळ संत भेटी. महाराज तुम्ही धन्य काळ आम्हाला कळलं, धन्य कळालं, काळ कळालं. परंतु ज्या संतांच्या भेटीमुळे काळाला धन्यता दिली, ते संत तरी कोण? आम्हाला त्या संतांच्या व्याख्या सांगा ना. का कराव्या लागल्या दुर्दैवाने संतांच्या व्याख्या? त्याचं कारण आहे काय आहे? पोटासाठी संत झाले कलित बहुत. लक्षात ठेवा, संत हे विशेषण नाही आहे, संत ही उपाधी नाही, संत ही पदवी नाही, तर संतत्व ही काय आहे? अवस्था आहे, अवस्था. मग काक कृष्ण पीक कृष्ण को भेदो पीक काकयो वसंत समये प्राप्ते काक काक पीक पीक. कावळा आणि कोकिळा दोघं दिसायला कसे दादा? कसे आहेत? दिसायला दोघंही सारखेच आहे. कावळा आणि कोकिळा दोघं दिसायला सारखेच आहे म्हणून काय असायला सारखेच आहे? सुभाषितकार म्हणता, कावळा आणि कोकिळा जरी दोघं दिसायला सारखेच असतील, परंतु वसंत समये प्राप्ते
काकक काक पिकप पिक वसंत समय आला की कावळा कावळा असतो आणि कोकिळा कोकिळा असते. दोघं दिसायला सारखेच आहे, परंतु त्यांच्यात काय आहे? फरक आहे. दोही दिसती सारखी वर्म जाणीतो. दोघं दिसायला सारखेच आहे, त्यांच्यात काय आहे? फरक आहे. लक्षात ठेवा. म्हणून साधू संतांसारखे अनेक लोक असतील, म्हणून त्यांना साधू संत म्हणायचं नाही. लक्षात ठेवा. संत महात्म्यांनी दाढी जटा वाढवलेल्या असतील, परंतु ज्यांनी ज्यांनी दाढी जटा वाढवलेल्या आहेत ते संत आहे असं समजायचं नाही. टिळे टोपी माळ देवाचे गबाळ वागवी ओगाळ पोटासाठी वागवी ओगाळ पोटासाठी टिळे टोपी माळ देवाचे गबाळ वाढवी वगाळ पोटासाठी वाढवी वगाळ पोटासाठी. बाह्य वेशावर जाऊ नका. टिळे टोपी माळा देवाचे गबाळ वागवी ओंगाळ पोटासाठी. म्हणून बाह्य वेशावर जाऊ नका. संत महात्मे बाह्य वेशाने, संत महात्म्यांच्या अंगावर भगवे वस्त्र असतात, परंतु ज्यांच्या ज्यांच्या अंगावर भगवे वस्त्र आहे ते संत आहे असं समजायचं नाही. मुक्ताबाई ताटी प्रकरणामध्ये स्पष्ट म्हणतात, वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामी, त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू. लक्षात ठेवा. मला सांगा, जटा वाढून दाढी वाढून अंगावर वस्त्र धारण करून हातामध्ये कमंडलू घेऊन बगलेमध्ये झोळी आणि रेषेजवळ येणारा कोण होता? बोला. भिक्षांदेही म्हणून रेषेजवळ येणारा कोण होता? रावण होता. दिसायला कोण होता हो? बोला. दिसायला साधू होता, असायला मोठाल्याने बोला. आता आपल्यात येत नाही तो. आपल्यात लक्ष. कोण आहे तो? दिसायला कोण होता? साधू. असायला कोण होता? लक्षात ठेवा. सीता माता त्याच्या बाह्य वेशावर गेल्या, परिणाम काय झाला? सिया को ले गया रावण बनाकर बेश जोगी का. विठ्ठल 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 विठ्ठल. बाह्य वेशावर जाऊ नका संतांच्या. मग संत संत म्हणजे नेमकं कोणाला संत म्हणायचं? संत या शब्दातून संतांची व्याख्या सांगतो पुढे चालतो. ऐका. स अधिक अंत. ऐका सर, काय म्हणतो आपण व्याकरणामध्ये, मराठी व्याकरणामध्ये थोडासा विचार करा. स अधिक अंत, अर्धा स राहिला. काय राहिला? हलंत स ज्याला म्हणतो, अर्धा स. स अधिक अंत, त्याच्याकरता एक परिष्कार आलेला आहे. अधिता निरपिता ज्ञानम सदत्वे न तस्य बाधाः नाम अंत यही भक्त्या क्रियते ते संताहा. दुसऱ्याच्या ठिकाणी प्रतीतीला येणारं अज्ञान, त्या अज्ञानाचा ज्यांच्याकडून होतो अंत ते संत. विठ्ठल 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 विठ्ठल. बाकीच्या सगळ्या व्याख्या आपल्याला माहिती. जे कारंजले गांजले त्यासी म्हणी जो आपुले. हो. किंवा देवतेची संत, देवतेची संत निमित्त त्या प्रतिमा. महाराज संत तोची जाना जगी दया समाजाचे अंगी. दया क्षमा ज्याचे अंगी दया समाजाचे अंगी. संत तोची जाना जगी दया समाजाचे अंगी. दया समाजाचे अंगी. दया समाजाचे अंगी. सगळ्यांना संतांच्या व्याख्या माहिती आहे. संत तुकोबाराय म्हणतात, अशा संतांची माझ्या जीवनामध्ये काय झाली? भेट झाली. भेट झाली कशी झाली? शैले शैलेन माणिक्यम मौतिकम न गजे गजे साध हो नई सर्वत्रम चंदनम न वने वने. लक्षात ठेवा. महाराज म्हणतात, मला संतांची भेट झाली. भेट झाल्याबरोबर काय केलं? महाराज म्हणतात, मी त्यांच्या पायाला मिठी मारली. पायी मिठी,
पडली तो. आता पायालाच मिठी का मारली, त्याच्या मागं काही कारण आहे. पायालाच, लक्षात ठेवा, श्रेष्ठ माणसाचं, सगळ्यात श्रेष्ठ माणसाचं जे स्थान आहे ते त्याच्या पायाने व्यक्त केलं जातं. काय केलं जातं? पायाने व्यक्त केलं जातं. रामायणामध्ये फार फार गोड प्रसंग आलेला आहे. रामायणामध्ये असा प्रसंग आलेला आहे की ज्यावेळेस प्रभू रामचंद्र लक्ष्मणजींना वेगवेगळे दागिने दाखवतात. लक्ष्मणा हे दागिने बघ, हे हार बघ, हे कुंडल बघ. काय करतात? वेगवेगळे दागिने दाखवतात. लक्ष्मणा हे सीतेचे हार आहे का, हे सीतेचे कुंडल आहे का? त्यावेळेस लक्ष्मणजी एक शब्द बोलायला तयार नाही. प्रभू रामचंद्र म्हणतात, लक्ष्मणा हो तरी म्हण, नाही तरी म्हण, काहीतरी तू बोल. त्यावेळेस प्रभू रामचंद्रांच्या मुखातले आलेले शब्द ऐका. प्रभू रामचंद्र म्हणतात, दादा मी सीता मातेचे हार ओळखत नाही, मी सीता मातेचे कुंडल ओळखत नाही दादा. नाहम जानामी केयुरे म्हणजे हार, नाहम जानामी कुंडले. दादा मी सीता मातेचे हार ओळखत नाही, मी कुंडल ओळखत नाही दादा. नाहम जानामी केयुरे, नाहम जानामी कुंडले दादा, परंतु नुपुरे तो भी जानामी. नुपुर म्हणजे जोडवी, पायातली जोडवी दादा. नुपुरे तो भी जानामी नित्यम पादाभिवंदनात. दादा मी सीता मातेचे हार ओळखत नाही, मी सीता मातेचे कुंडल ओळखत नाही, मी सीता मातेची जोडवे ओळखतो. त्याचं कारण आहे दादा, मी दररोज सीता मातेच्या पायाचं दर्शन घेतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मी संतांच्या पायाला मिठी मारली. पायी मिठी मिठी, पुढं काय म्हटलं? मिठीच का मारली बरं? पायाला मिठी. मिठी शब्द काय आहे? मिठी रामायणामध्ये थोडासा अजून प्रसंग आलेला आहे. मंथरेनं ज्यावेळेस, म्हणजे आपण ज्याला मिठी मारतो त्याच्या ठिकाणी असणारे जे गुणधर्म आहे ते लगेच ताबडतोब आपल्या ठिकाणी प्रतीतीला येत असतात. लक्षात ठेवा, ज्याच्या अंतःकरणामध्ये जी गोष्ट, जे गुणधर्म आहे त्याला जर आपण मिठी मारली तर त्याच्या अंतःकरणातले जे गुणधर्म आहे ते लगेच आपल्या ठिकाणी काय होत असतात? प्रतीतीला येत असतात. मंथरेनं ज्यावेळेस कलिंगड नावाचं फळ खाल्लं आणि ते कलिंगड नावाचं फळ खाल्ल्याबरोबर ती तसेच कुठं आली? अयोध्येमध्ये आली. आणि अयोध्येमध्ये आल्याबरोबर कैकई म्हणत होती, माझा राम काय होणार आहे? राजा होणार आहे. माझा राम राजा होणार, माझा राम राजा होणार. आनंदाने नाचत होती, माझा राम राजा होणार, माझा राम राजा होणार कैकई म्हणायची. मंथरा तितक्यात तिचा त्या विकल्प अंतःकरणामध्ये शिरलेला होता मंथरेच्या. आणि ती ज्यावेळेस कैकईच्या मुखातले शब्द ऐकती, माझा राम राजा होणार, माझा राम राजा होणार, त्यावेळेस मंथरा म्हणती, कैकई तू येडी आहे. अगं तुझा राम नाही, कौशल्येचा राम. कोणाचा राम आहे? कौशल्येचा. कैकई म्हणती, माझ्या रामाबद्दल एक शब्द मी ऐकून घेणार नाही, माझ्या रामाबद्दल एक शब्द भर तू देखील बोलू नको, एक शब्द बोलू नको म्हणे, माझा राम राजा होणार आहे. अगं येडी आहे तू वेडी आहे. लक्षात ठेवा, ही मंथरा कोण होती? कुविद्या होती. लक्षात ठेवा, कौशल्य कोण आहे, सुमित्रा कोण आहे, कैकई कोण आहे? नाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये फार सुंदर व्याख्या केलेली आहे. कौशल्या ती सद्विद्या, सुमित्रा ती शुद्ध मेधा, कैकई ती अविद्या, कुविद्या मंथरा ती पाशी. मंथरा ही कोण आहे? कुविद्या आहे. मग कुविद्या क्षोभोनी अविद्येसी, ही जी कुविद्या आहे ती अविद्येमध्ये काय करते? क्षोभ निर्माण करण्याचा प्रयत्न करते. ही मंथरा म्हणते, अगं तुझा राम नाही, अदवा तदवा बोलायला लागली. शेवटी ती ऐकणाच, मंथरा ऐकत नव्हती. शेवटी कैकईनं तिचे दोन्ही हात असे घट्ट पकडले आणि तिला मिठी मारली. कोणाला? कैकईला. जशी आपलं मंथरेला जशी कैकईनं मिठी मारली, तसा त्या कैकईच्या अंतःकरणामध्ये जो विकल्प होता तो काही क्षणात कैकईच्या अंतःकरणामध्ये शिरला आणि पुढचं रामायण घडलं. विठ्ठल 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 विठ्ठल. मिठी मारल्याचा परिणाम आहे हा. कोणालाही मिठी मारायची सहजासहजी, कोणालाही मिठी मारायची नाही. मारायचीच ठरली तर संतांच्या पायाला मिठी मारा. मोक्ष सायुज्यतेने परिपूर्ण असणारे संत, त्यांच्या पायाला जर आम्ही मिठी मारली, मग आलिंगन घडे, मोक्ष सायुज्यता जडे. लक्षात ठेवा, पायाला मिठी मारली. तुकोबाराय म्हणतात, म्हणून मी संतांच्या पायाला काय केली? मिठी मारली. महाराज पायाला मिठी मारल्याने काय झालं? महाराज म्हणतात, गाठी निघून गेल्या अभंगाच्या. संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या
सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पायी झालो पोटी शीतळ संदेहाच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी हे झालो पोटी झालो पोटी शीतळ संदेहाच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ हे संदेहाच्या सुटल्या गाठी झालं पोटी शीतळ झालं पोटी शीतळ झालं पोटी शीतळ काय म्हणतात मी संतांच्या पायाला मिठी मारली परिणाम काय झाला संदेहाच्या सुटल्या गाठी सर्व गाठी काय झाल्या निघून गेल्या कोणत्या गाठी संदेहाच्या गाठी संदेह या शब्दाचा अर्थ काय संदेह संदेह म्हणजे संशय काय संशय संशय या शब्दाची व्याख्या वृत्ती प्रभाकर नावाच्या ग्रंथामध्ये आलेली आहे एका विशेषणामध्ये दोन विरुद्ध विशेषणांचं ज्ञान होणं म्हणजे संशय होणं विठ्ठल 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 परमार्थातही संशय असतात प्रपंचातही संशय असतात परमार्थातही संशय आहे प्रपंचातही संशय आहे परंतु महाराजांची भाषा आहे संशयाहुनी थोर आणि पाप नाही घोर लक्षात ठेवा प्रपंचातही संशय असतात एक मुलगी लग्न होऊन सासरी गेल्याबरोबर जुन्या काळची गोष्ट आहे सासरी गेली लग्न झालेलं होतं दुपारची वेळ झाली आणि दुपारची वेळ जाण्यासाठी पूर्वीचा काळ होता म्हणून तिच्याकडं संजू भाऊ काही व्हॉट्सअप फेसबुक काही नव्हतं त्याच्यामुळे तिची वेळ जात नव्हती आणि मग वेळ न गेल्यामुळं ती शेजारचीनीकडं गप्पा मारायला बसली आणि बसल्याबरोबर सवसांची वेळ झाली वेळ कधी निघून गेली तिला लक्षात आलं नाही नवीन होती लगेच सासूबाईंना बोलायला सुरुवात केली आदवा तादवा बोलायला लागली तुला काही कळतं का सासर माहेर एकच वाटतं का खुशाल शेजारीचीनीकडं जाऊन गप्पा मारायला बसली काहीतरी कळतं का तुला सवसांची वेळ झाली देवासमोर दिवा लावावा शेजारचीनीकडं लावला तेवढा पुष्कळ झाला वगैरे वगैरे भरपूर काही बोलायला लागली आणि बोलायला लागल्याच्या नंतर ती सुनबाई ताडताड जवळ आली आल्याबरोबर त्यावेळेस ती सासू तिला सांगायला लागली बघ आजपासून तुला मी पहिल्यांदा आणि शेवटदा सांगते शेजारचीनीकडं कधी जाऊन बसायचं नाही ती शेजारीन जे बोलते ते सगळं काही काय असतं खोटं असतं म्हणे काय असतं खोटं असतं तिचा एक शब्द देखील मनावर घ्यायचा नाही ती जेवढं काही बोलते तिचं सगळं काय आहे खोटं आहे तिचं काही खरं मानायचं नाही सुनबाई म्हटली मला पटलं सासूबाई मला पटलं पण हिच्या मनामध्ये संशय होता काय संशय होता ती म्हणे सुनबाई एवढ्या वेळ तुम्ही बोलल्या काय बोलत होत्या ती म्हणे जाऊ द्या ना सासूबाई आता मी इथून पुढे बसणार अगं आता बसू नका पण आतापर्यंत काय बोलल्या तुम्ही त्यावेळेस ती म्हणे काय नाही म्हणे सासूबाई ती सांगत होती तुझी सासूबाई फार शुद्ध अंतकरणाची आहे ती फार कष्टाळू आहे ती कधी कोणाशी भांडत नाही कधी कोणाला बोलत नाही पण तुम्ही म्हणता ना तिचा प्रत्येक शब्द खोटा असतो मला पटलं म्हणे हा काय आहे संशय आहे हे सगळे संशय निघून गेले या अभंगामध्ये महाराजांना अभिप्रीत असणारे मी 3 संशय आपल्याला सांगतो जीव परमात्म्याहून भिन्न आहे की अभिन्न आहे 1 भगवान परमात्मा सगुण आहे की निर्गुण आहे 2
आणि हे सर्व जगत सत आहे की असत आहे तीन. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज म्हणतात हे सगळे संशय काय झाले, निघून गेले. संदेहाची सुटली गाठी. लक्ष द्या, संदेहाची सुटली गाठी. गाठी अनेक गाठी आहे, अनेक गाठी आहे. अविद्येची गाठ आहे, विकाराची गाठ आहे, विकल्पाची गाठ आहे, चिदाचिदाची गाठ आहे, प्रारब्धाची गाठ आहे, संशयाची गाठ आहे. अनेक गाठी. अजून एक गाठ आहे. कीर्तन झालं मी असं बसलो एक ठिकाणी, लोक 4-10 जण माझ्या जवळ येऊन बसले. बरं, लोकांजवळ काही बोलावं लोकांना समजत नाही. आपण परमार्थाविषयी बोलायला लागलं का लोक म्हणतात अमोल महाराज आम्हाला काय कळतं त्याच्यातलं, म्हणजे परमार्थातलं काही बोलायचं नाही. मग प्रपंचातलं जर बोलायला लागलं ना, महाराज द्या ना प्रपंचाचं सोडून, आता आपण कीर्तनाला आलो आहे, ते म्हणतात. मग मी ठरवलं काही बोलायचं नाही. मग मी गप्प बसलो आणि ते येऊन बसले. मग दर्शन घेतलं, निघाली. चालता चालता ते एकमेकाशी चर्चा करायला लागले. त्यांची चर्चा मला पूर्ण ऐकायला येत होती. त्याच्यातलं एक जण म्हणे, अहो 10 मिनटं झाले आपण अमोल महाराजांपाशी बसलो, एक शब्दभर आपल्याशी बोलले नाही. दुसरा म्हणतो, अहो ते अमोल महाराज लई आतल्या गाठी. ही एक काय गाठ आहे, गाठ. या सगळ्या गाठी, कोणत्या का होईना गाठी असो, या सगळ्या गाठी महाराज म्हणतात मी पायाला मिठी मारल्याच्या नंतर काय झालं, या सगळ्या गाठी निघून गेल्या. संदेहाची सुटली गाठी. आता गाठी निघून गेल्याच्या नंतर झालं काय, झालो पोटी शीतळ. गाठी निघून गेल्यामुळे शीतलता निर्माण झाली, मोकळेपणा निर्माण झाला. शीतलता निर्माण झाली, मोकळेपणा निर्माण झाला. गाठ नसल्यावर काय असतं, मोकळेपणा असतो. लक्षात ठेवा. आणि मग असं मोकळं असलं पाहिजे, देवाला आवडतं बरं का, लक्षात ठेवा. मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न. मोकळे मनाची माणसं लोक आपल्याला आवडतात की नाही, बरोबर आहे की नाही. आतल्या गाठीतली माणसं आपल्याला जवळ करायला आवडत नाही. मग तुम्ही मला काल बोलवला, संजू भाऊ काय बोलवलं. मोकळ्या मनाची माणसं आपल्याला पाहिजे जवळ, बरोबर आहे की नाही. मोकळ्या मनाची माणसं आपल्याला लागतात. लक्षात ठेवा, भगवंताला आवडतात. मोकळं असलं पाहिजे. माणसाने कसं असलं पाहिजे, मोकळं. त्या भागवतामध्ये एक वेणुगीत नावाचं गीत आलेले, आपण भागवत ऐकलं असेल. अनेक गीत आहे, वेणुगीत, विगुलगीत, विक्षुलगीत, भ्रमरगीत, गोपीगीत असे गीतं आहेत. त्यामध्ये वेणुगीत नावाचं एक गीत आहे. आणि त्या गीतामध्ये एक छोटासा प्रसंग असा आला, सर्व गोपिका भगवंताकडे गेल्या आणि म्हणाल्या, ए काना कृष्णा, ए देवा, अरे आम्ही सर्व गोपिका तुझ्या समोर उभ्या राहतो, तू आमच्याकडं पाहत देखील नाही, आमच्याकडं पाहत नाही. अरे तुझ्याजवळ ती लाकडाची बासरी आहे, त्या बासरीला तू एक क्षणभर देखील विसरत नाही, का विसरत नाही. त्यावेळेस भगवंत सांगतात, गोपिकांनो ती बासरी मला खूप आवडते. अरे काना, आम्ही तेच विचारतो, ती बासरी तुला का आवडते. त्यावेळेस भगवंताने 3 कारणं सांगितली. म्हणे गोपिकांनो ही बासरी मला आवडते ना, त्याच्या पाठीमागं किती कारणं आहेत, 3 कारणं आहेत, फार महत्त्वाचे कारणं आहेत. भगवंत म्हणतात ही जी बासरी आहे ना, बासरी, ही जी बासरी आहे, ही बासरी मी जेव्हा तिला बोलवतो तेव्हाच ती काय होते, बोलते. पहिलं कारण. दुसरं कारण सांगितलं, ही जी बासरी आहे ना, ही जेव्हा जेव्हा बोलते तेव्हा तेव्हा गोड बोलते, म्हणून ही मला आवडते. आणि तिसरं कारण आपल्याला अभिप्रीत असणारं, ही जी बासरी आहे, ही बासरी आतमधून आपण जर बघितली तर हिला कुठेही गाठ नाही आहे. काय नाही आहे, गाठ नाही. आतमधून ती कशी आहे, मोकळी आहे, मोकळी. म्हणून ती मला आवडते. म्हणून मी तिला माझ्या सतत कमरेला ठेवतो. नुसतं कमरेला नाही, कधी कधी मी ती माझ्या ओटावर घेतो. लक्षात ठेवा, भगवंत इतकं प्रेम जर लाकडाच्या बासरीवर करत असेल, ती मोकळी आहे, तर आपणही मोकळं जर राहिलो तर भगवंत आपल्यावर किती प्रेम करेल. म्हणून माणसाने कसं असलं पाहिजे, मोकळं असलं पाहिजे. महाराज म्हणतात, मी संतांच्या पायाला मिठी मारली आणि परिणाम काय झाला, झालो पोटी शीतळ. आता मोकळेपणा निर्माण झाला, शीतलता निर्माण झाली. आणि शीतलता निर्माण होण्याचा परिणाम महाराज म्हणतात, या सर्व मानव जातीला ज्या दुःखाने ग्रासलेला आहे, जे दुःखाची जी भव नदी आहे, ती दुःखाची भव नदी आम्ही तरुण गेलो अभंगाच्या 3ऱ्या चरणात.
या उत्तरा या उत्तरा संदेहा सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी भवनीचा दाता या उत्तरा या उत्तरा प्रसादे म्हणतात पोटामध्ये शीतलता निर्माण झाली, मोकळेपणा निर्माण झाला. परिणाम ही जी भव नदी आहे, दुःखदायक असणारी जी संसार नदी आहे, भव नदी आहे, ती नदी आम्ही काय झालो, तरुण गेलो. भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे. संत महात्म्यांच्या वचनरूपी प्रसादाने, लक्षात ठेवा, ईश्वर प्रसाद वेगळा आहे, श्री गुरु प्रसाद वेगळा आहे आणि संत वचनांचा प्रसाद वेगळा आहे. आम्ही संत वचनांच्या प्रसादाने ही भव नदी आम्ही काय झालो, दुःखदायक अशी ही जी नदी आहे, कोणती, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, याला काय म्हटलंय, संसार म्हटलं. हीच काय आहे, भव नदी आहे. लक्षात ठेवा, हिच्यामध्ये दुःख भोगावं लागतं माणसाला. हे किती वेळा जळावे नित्य भावे परितो जीव व्याला जीव व्याला जन्मा यावे, नित्य व्हावे, फजित. लक्षात ठेवा, थोडंसं बारकाईनं चिंतन करा या प्रमाणाचं. किती वेळा जन्मा यावे म्हणजे किती वेळा जन्मा यावे याचं गणित आहे का, याचं गणित नाही सांगितलं. किती वेळा जन्मा यावे, पण जेव्हा जेव्हा जन्मा यावे नित्य व्हावे. लक्षात ठेवा, नित्य व्हावे याचं काय सांगितलं, जेव्हा जेव्हा जन्माला येणार आहे तेव्हा फजिती, अर्थातच दुःख आम्हाला आहेच. या संसारामध्ये दुःख हे निश्चित आहे. लक्षात ठेवा. थोडंसं बोलू का, या संसारालाच काय म्हटलंय, दुःख म्हटलं. दुःख दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. संसाराचं नाव दुसरं दुःख. दुःख बांधवडी आहे हा संसार. या संसाराचं दुसरं नाव आहे दुःख. दुःख जर नसेल तर या संसाराला शोभा नाही. लक्षात ठेवा. म्हणजे दुःख ही संसाराची काय शोभा आहे. शोभा असं मी एका कीर्तनात म्हणलं दुःख ही संसाराची काय आहे, शोभा आहे. कीर्तन संपल्यावर एक जण माझ्याजवळ आला, म्हणे अमोल महाराज तुम्ही काय म्हटले कीर्तनात. म्हटलं काय म्हटलं. ते म्हणे तुम्ही म्हटले की दुःख ही संसाराची काय शोभा आहे म्हणे. म्हटलं हा काही चुकलं का म्हटलं माझं. ते म्हणे तुमचं काही नाही चुकलं, माझंच चुकलं म्हणे. म्हणलो काय चुकलं. म्हणे माझ्या पत्नीचं नाव शोभा आहे म्हणे. माझ्या पत्नीचं नाव शोभा आहे आणि तेच माझ्या संसाराचं मोठं दुःख आहे. संसारांती नाही कोठे, रात्रंदिवस तम कावलो बसुनी लागले कंजेला निर्मळ सर्व जागो सर्वाचा शोभा पर उपकारी दृष्टी देतो त्याचे नाव उजाडी. संसार हा कसा आहे,
दुःख मूळ आहे. लक्षात ठेवा, महाराज म्हणतात असा दुःखदायक संसार आम्ही काय झालो, तरुण गेलो आणि आमच्या जीवनातलं दुःख संपलं. आता आमच्या जीवनामध्ये आनंदाची मंगलाची अवस्था प्राप्त झाली आणि अशी मंगलाची अवस्था प्राप्त करून देण्याचं दातृत्व या जगामध्ये दुसरं तिसरं कोणामध्ये नाही. एकमेव दाते जर कोण असतील तर संत आहे. त्यांच्याशिवाय या जगामध्ये दुसरा कोणी दाता नाही. महाराज शेवटच्या चरणात सांगतात, म्हणे मंगळ आता तुका म्हणे मंगळ आता तुका म्हणे मंगळ आता तुका म्हणे मंगळ आता म्हणे मंगळ आता तुका म्हणे मंगळ आता तुका म्हणे मंगळ आता म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी कोण दाता याहुनी संदेहाच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी कोण दाता याहुनी कोण दाता याहुनी संदेहाच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ संदेहाच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी शीतळ झालं पोटी शीतळ संध्याच्या सुटल्या गाठी संध्याच्या सुटल्या गाठी रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई ठोबा रखुमाई चाल घ्यायची का भोजन करा सगळ्यांनी. थोपा टाळी वाजवा बार पहिलं मंडळ. विठोबा रखुमाई तुका म्हणे मंगळ आता तुका म्हणे मंगळ आता म्हणे मंगळ आता तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याऊनी
कोण दाता यावनी हाच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ संदेहाच्या सुटल्या गाय तुका न दाता याहुनी. मला माहिती आहे माझी वेळ पूर्णपणे काय झालेली आहे, संपलेली आहे. पण महाराज म्हणतात या अभंगामध्ये शेवटचं फार महत्त्वाचं लक्षात ठेवा. माझ्या जीवनामध्ये मंगलाची अवस्था प्राप्त झाली, आनंदाची अवस्था प्राप्त झाली आणि ती आनंदाची अवस्था प्राप्त करून देण्याचं दातृत्व या जगामध्ये दुसरं तिसरं एका संतांशिवाय कोणाकडेही नाही आहे. त्यांच्याशिवाय दाता या जगामध्ये दुसरा कोणी नाही आहे. 3 दाते सांगितले. किती? हे 3 दाते मी सांगतो आणि थांबतो, ऐका. पहिला दाता जीव आहे. कोण आहे? जीव. जीव काय आहे? दाता आहे. देव काय आहेत? दाते आहेत. आणि संत देखील काय आहेत? दाते आहे. जीवही दाता आहे, देवही दाता आहे आणि संतही दाते आहेत. परंतु यांच्यामध्ये काय आहे? फरक आहे. लक्षात घ्या. जीवही दाता आहे, देवही दाता आहे. देव देतो. देव काय करतो? देतो. परंतु काहीतरी घेतो आणि मग तो देतो. घेशी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. लक्षात ठेवा. मुठभर पोहे घेतले आणि मग अख्खी नगरी काय केली? सोन्याची दिली. मुठभर का होईना पोहे पहिल्यांदी घेतले. काही न घेता देतात ते कोण असतात? दाते असतात. लक्षात ठेवा. देवाने पहिल्यांदी मुठभर पोहे घेतले आणि मग नगरी सोन्याची दिली. देवही दाता आहे, पण यांच्यात काय आहे? फरक आहे. जीवही दाता आहे. जीवही आपल्याला दुसऱ्यासाठी भरपूर काही करताना दिसतो, परंतु तो खरंच दाता आहे का? काहीतरी त्याच्या मागं काय असतो? स्वार्थ असतो. जीव कोणाला काहीतरी देत असतो, पण त्याच्या मागं काही ना काही स्वार्थ असतो. आपल्या लक्षात येत नाही. आपण बारकाईनं विचार करायचा, आपल्याला त्याच्या पाठीमागचा स्वार्थ लक्षात येतो. आता पाठीमागच्या लग्नाचे जे दिवस होते, त्या लग्न दिवसांमध्ये फार मोठा स्वार्थ माझ्या समक्ष आला. मी सांगून जातो. हे जे देतात ना लग्नांमध्ये, माझी पत्नी मी लग्नाला गेलो. लग्नाचं सगळं काही आटोपलं आणि आटोपल्याबरोबर ती माझ्याकडं आली, म्हणे 200 रुपये द्या. किती द्या? 200 रुपये द्या. माझ्या खिशातून 200 रुपये काढले आणि तिला हे घे म्हटलं. तिनं 200 रुपये ज्या पुरीचं लग्न होतं तिच्या आईला दिले. हे 200 रुपये घ्या. मी विचार केला, आजपर्यंत ही 1 रुपया खर्चत नाही, आज 200 रुपये एवढ्या सहजासहजी कसे काय देऊन टाकले. विचार केला मी मोठा. झालं, सर्व काही झालं आणि निघालो. तिला म्हटलं आता
चल जाऊ म्हटलं, कीर्तनाला जायचं आहे संध्याकाळी म्हटलं, लवकर चल निघून. ती म्हणे येते येते म्हणे, त्या बाईशी भेटते आणि येते. म्हणून मी लक्ष दिलं. त्या बाईला म्हणे येऊ का म्हणे, येते हा म्हणे, येते. ती म्हणे हो हो या म्हणे, या. आली. आम्ही गेटपर्यंत चालत आलो. ती म्हणे त्या बाईनं मला ओळखलं नाही, मी तिला परत जाऊन भेटते. परत गेलो, परत येते बरं का मी, येते. ओळखलं ना हो ओळखलं ना तुम्हाला, तुम्ही करुळ्याच्या अमोल महाराजांच्या पत्नी, ओळखलं म्हणे. येते मग, हो या म्हणे. परत आलो, गाडीपर्यंत आलो. ती म्हणे मला आहे ना चांगलं भेटून द्यास त्या बाईशी म्हणे. माझ्या लक्षात आलं, मी तिच्या पुढं चालत गेलो. म्हणलो बाई, माझ्या बायकोना तुम्हाला 200 रुपये दिले, तिला 100 रुपयाची साडी नेसवा, संध्याकाळी माझं कीर्तन बुडाय आलं म्हटलं. लक्षात ठेवा महाराज, जीव देतो पण त्याच्या पाठीमागं काय असतो, स्वार्थ असतो. लक्षात ठेवा. परंतु या जगामध्ये संत महात्मे असे आहेत, ते काही घेत नाही पण आपल्याला देतात. विठ्ठल 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 विठ्ठल. संत महात्मे काही घेत नाही महाराज. काय घेतलं व संतांनी आपल्याकडनं, बोला. ज्ञानोबारायांनी काय मागितलं आपल्याकडं, काही नाही मागितलं. उलट त्यांच्या जवळचं आम्ही हिसकटवून घेतलं महाराज. ज्ञानोबारायांनी आळंदीमध्ये जावं, 2 घरं 4 घरो मधोकरी मागावी, कुणी द्यावी कुणी न द्यावी, तसंच चिमुकल्या पायाने ताड 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 इंद्रायणीच्या तीरावरून चिखल तुडवत चालावं. आणि मध्येच येसोबा खेचरांची भेट व्हावी. येसोबा खेचरांनी म्हणावं, काय रे नेण्या, कुठं निघाला, आता आळंदी बाटवायची ठरवली की काय तुम्ही पोरांनी. ज्ञानोबारायांनी म्हणावं, नाही काका नाही, नाही हो काका, नाही म्हणे, काही नाही काका, थोडीशी मधुकरी आहे काका, माझ्यासाठी नाही चालवली, निवृत्ती दादासाठी नाही काका, सोपानासाठी नाही, ती चिमुकली मुक्त आहे ना काका, 4 दिवस झाले तिच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही काका, तिच्यासाठी मधुकरी चालवली. हिसकटून घेतली महाराज, दया नाही आली. येसोबा खेचरांनी ती मधुकरी हिसकटून घेतली आणि पायाखाली चिखलामध्ये तुडवली. काही दिलं, काय दिलं ज्ञानोबारायाला, काही दिलं नाही. तरी वयाच्या 16व्या वर्षी या जगाला गवसणी घालावा असा ज्ञानेश्वरी ग्रंथ माझ्या ज्ञानोबारायाने दिला. संत महात्मे हे फक्त दुसऱ्याला देतात, ते घेत काही नसतात. त्यांच्याशिवाय दाता या जगामध्ये कोणी नाही. गुरुवरे बाबा जर आपल्याकडे आले ना, ते मागत असतील पण कोणासाठी, आपल्याचसाठी. लक्षात ठेवा, कोणासाठी महाराज, आपल्यासाठी मागतात. लक्षात, स्वतःसाठी काय आहे बाबांचा विचार करा. संत, अहो बाबांनी अख्खं जीवन आपल्यासाठी खर्च केलं, दाते ते लक्षात ठेवा. एकदा जर असे संत दूर गेले ना, पुन्हा आपल्याला संत भेटणार नाही. लक्षात ठेवा. आले बाबा, पहिली त्यांच्या पायाला मिठी मारा. लक्षात ठेवा. प्रत्येकाला सांगून जातो, भाग्यवान आहे आपण, आपल्याला मोठ्या साधूचं दर्शन होतं, मोठ्या संतांचं दर्शन होतं. पहिली बाबांच्या पायाला मिठी मारत चला. लक्षात ठेवा, त्यांच्याशिवाय या जगामध्ये कुणी दातं नाही. महाराज म्हणतात, अशा संतांची माझ्या जीवनामध्ये भेट झाली, तो काळ माझा कसा आहे, धन्य आहे. धन्य काळ संत भेटी. ज्ञानेश्वर मावली, हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली सर्वच मातृवर्ग, पितृवर्ग, ज्येष्ठ श्रेष्ठ गायक, वादक, गुणीजन मंडळी, सर्वच मंडळींनी सुंदर अशा पद्धतीनं साथ या ठिकाणी दिली. सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी बालाजी चॅनलचे आमचे रोशनदादा या ठिकाणी उपस्थित झाले आणि फार अचानक उपस्थित झाले, हे महत्त्वाचं आहे. मोठ्या ठिकाणी शूटिंग करता आणि तुम्ही या ठिकाणी आले, भाग्य आहे. लक्षात ठेवा मोठे. नाहीतर रोशनदादा, मी तुम्हाला सांगून जाईल, काही लोक म्हणतात आता या शूटिंगमध्ये सुद्धा प्रकार निघाले, या शूटिंगमध्ये महाराज प्रकार निघाले. आता या शूटिंगमध्ये असे काही चॅनलवाले म्हणते, आम्ही क्वालिटी कीर्तनकारांचेच क्वालिटी काय करतो, आता कीर्तनामध्ये सुद्धा त्यांनी क्वालिटी लावा. कोणी, शूटिंगवाल्यांनी. एवढं संप्रदाय आता खाली. लक्षात ठेवा, एवढं हे करता. हां,
पण रोशनदादांनी कुठेही काही भेदभाव न करता ते म्हणे या ठिकाणी यायचं आणि सुंदर रोशनदादांनी या ठिकाणी सुंदर सेवा त्यांचा चॅनल नक्की बघा आपण आणि चॅनलला सबस्क्राईब करा लक्षात ठेवा टी व्ही चॅनल आहे लक्षात ठेवा. तर मला वाटतं सिस्टीमवाले अक्षय दादा आहे बरोबर का काय तुषार दादा आहे सुंदर सिस्टीम या ठिकाणी सुंदर सिस्टीमची व्यवस्था केली. सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी आजी आणि बाबा बरोबर ठीक आहे नाही मला ऐका जे ह्या वयामध्ये ते जी सेवा करताय ती फार महत्त्वाची ही सगळ्यात मोठी संपत्ती लक्षात ठेवा त्यांची ही सगळ्यात मोठी संपत्ती. ह्या वयामध्ये महाराज 2 तास उभं नाही राहत आजी काय कौतुकानं आणि आनंदाने हे खरं लक्षात ठेवायचं सगळं वैभव आहे आपण सर्वजण आनंदाने या ठिकाणी बसून राहिलात आणि जे काही चुकीचं वाटेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजा जे काही चांगलं वाटेल ते गुरुवर्य बाबांच्या सानिध्यात राहिलो गुरुवर्य बाबांच्या सानिध्यात राहून जे काही मी श्रवण केलं तेच मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. सर्वच मित्रवर्ग आहे माझा सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ माझ्यापेक्षा सर्व ज्येष्ठ मंडळी आहे गोरख महाराज आहे सर्वच मंडळी आहे अक्षय महाराज आहे आमचे मित्र परममित्र राजारामजी महाराज कचरू बाबा आहेत सतीशजी महाराज भास्कर महाराज आपल्या गावचे शिक्षक आणि आदर्शयुक्त जीवन देवीदास महाराजांचं महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. 2 चोपदार या ठिकाणी ठराविक उभे आहेत ते सावध आहे कधी महाराज संपवता आणि मग कधी एकदाचा मोकळं होतो संपवतं झालंच आहे माझं ऐका आपण सगळेजण बसून राहिला मी तुमची वेळ जास्त घेतली पुन्हा एकदा माफी मागतो आणि या ठिकाणी थांबतो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले कुरे विडे वाकुडे उत्तरे राज महाराज तुम्ही हे नाही विचारिला जे कारणे आपुला राज महाराज तुम्ही सिद्धा म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया बैकी करा महाराज तुम्ही सिद्धा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. त्याचं 34वं वर्ष आहे सांगायची गरज नाही पडली पाहिजे. अखंड हरिनाम सप्ताह मसुरली आज 2ऱ्या दिवसाचं पुष्प आपल्याच परिसराचं भूषण अमोल महाराज खातळे खरोखर चिंतनीय असं कीर्तन त्यांनी केलं आहे. काय झालं आहे अमोल महाराज आपल्या लोकांना हे म्हणजे विनोदाचे कीर्तन लागतात चिंतन ऐकण्याची सवय नाही परंतु अशीच कीर्तनं झाली पाहिजे कारण कसं आपल्याला ते चिंतन ऐकण्याची सवय लागेल आणि परिसरातल्या कीर्तनकारांचे कीर्तन ऐकल्यानंतर आपल्याला थोडंफार बघ की आपल्या परिसरामध्ये पण चांगले कीर्तन काय आहे. अभंगसुद्धा अत्यंत धन्य या शब्दावरून घेतला त्यांनी काळ धन्य हा सगळी सांगड त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी आपला रुचेल आणि पचेल अशा पद्धतीने त्यांनी अभंग हा सोडवला आहे. या कीर्तनाला या ठिकाणी गोरख महाराज धात्रक आणि आपल्याच परिसरात मी तर म्हणतो आपल्या परिसरामध्येच सगळे मोडाळ शिरसाट मुरंबी शेवगेडांग करुळ हे सगळे आपल्याच परिसरामधले लोक कीर्तनकार आहे. विशेष म्हणजे आज कीर्तनाला ज्यांची उपस्थिती विशेष आहे ते म्हणजे आपल्याच परिसरात मला वाटतं नांदूर वैद्यमधले सर्वात जुने कीर्तनकार म्हणावं आणि अत्यंत अभ्यासू कीर्तनकार आणि अत्यंत यशस्वी व्यावसायिक आहे खूप मोठे व्यावसायिक आहे ते असे राजाराम महाराज मुसळे या ठिकाणी त्यांचाही गावकऱ्यांच्या वतीने मी आभार मानतो. पंचकृषीमधले जे गावकरी असतील त्यांचा पण आभार मानतो. वांजुळ्याचे शेवगेडांगचे आता काही दिसत नाही आज पण तरी आभार मानतो. आणि सर्वात महत्त्वाचं साई लीला चॅनल बालाजी आहे का आता ते साई लीलाची सवय लागली हां साई लीलाचंच आहे ना मी बरोबर बोललो म्हणजे चुकत नाही तसं मी पण हां साई लीला उर्फ बालाजी त्या चॅनलचे मालक म्हणजे आलेले जमलं तर उद्या 2-4 दिवस या ना 8 दिवस 7 दिवस नाही करू ना फुकटचं काय आम्ही काय उद्या तर अत्यंत बघा आज थोडीफार संख्या वाढली उद्या जो कीर्तनाला मुकला घेऊन यायचे म्हणजे बरोबर काय होईल आपलं प्रवचन